या तेलामुळे केस गळती तर कमी होतेच, त्यासोबतच केस झपाट्याने वाढायला मदत होते. कारण की याच्यामधील असणाऱ्या सगळ्याच वस्तू त्या एवढ्या महत्त्वाच्या आहेत, की जर तुमचे केस एकदम रुक्ष किंवा एकदमच ड्राय डॅमेज असतील ना, तर त्यांनासुद्धा एकदम मऊसूत आणि सिल्की करण्यासाठी मदत होते. त्यासोबतच तुमच्या केसात कोंडा असेल, काही स्कॅल्पच्या रिलेटेड काही इश्यू असतील म्हणजे इचिंग वगैरे, ड्रायनेस असू शकतो आपल्या स्कॅल्पला आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं स्कॅल्पच अनहेल्दी असतं ना, त्यावेळेस एकदम त्याला चांगलं हेल्दी प्रकारे ट्रीट करण्याची गरज असते. सगळ्याच गोष्टी या तेलामुळे होणार आहेत. त्याच्यासोबत अजून काय हेअर केअर करायचं सगळं आपण डिटेलमध्ये बघूयात. तर याच्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे ते पण डिटेलमध्ये बघा. मी सगळ्याच वस्तूंची नावे तर सांगणारच आहे. त्याचं काय महत्त्व आहे किंवा काय तुम्ही स्किप करू शकता किंवा काही अजून ॲड करू शकता, सगळं मी डिटेल सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोल्ड प्रेसचंच ऑइल घ्यायचं आहे हे तेल बनवण्यासाठी. तुम्ही जर घरचा जे पॅराशूट हेअर ऑइल असतं की नाही आपण डेली वापरतो, तेही वापरू शकता. पण त्याच्या तुलनेत या तेलाचे रिझल्ट जास्त चांगले आहेत. हे मी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे मी सांगेल की कोल्ड प्रेस्ड ऑइल तुम्हाला शहरांमध्ये ना प्रत्येक ठिकाणी भेटून जातं किंवा ऑनलाईनसुद्धा भेटून जातं. खूप महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, त्या म्हणजेच जास्वंदीची फुलं, फ्रेश आवळा आणि फ्रेश ॲलोवेरा. कारण की या 3 गोष्टी ना जास्त प्रमाणात घ्यायच्या आहेत आणि त्या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. लोखंडी कढईमध्ये आपण हे तेल बनवते. तुम्ही स्टीलची, दुसरी कोणतीही पितळेची सुद्धा कढई वापरू शकता. तेल चांगलं तापून घ्यायचं आहे अगोदर. तर मी इकडे 400 ml म्हणजे जवळ-जवळ एक अर्धा किलो किंवा अर्धा लिटरच्या आसपास तेल आहे हे आणि त्याचंच प्रमाण बघतोय. आणि नॅचरल वस्तू ज्या असतात की नाही, त्या थोड्या इकडे-तिकडे झाल्या ना, तरीसुद्धा काहीच फरक पडत नाही. फुलांचं किंवा आवळ्याचं प्रमाण जास्त असेल ना, तर चांगलंच आहे. त्याने काहीही वाईट परिणाम होत नाहीत. इकडे बघा मेथी दाणे, जवस आणि कलोंजी. आता कलोंजीला प्रत्येकजण मला विचारतात, की कलोंजी म्हणजे काय? तर तुम्ही कलोंजी Googleवरती एकदा चेक करा. प्रत्येक किराणा शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि जवस तर आपले फ्लॅक्ससीड जे असतात, जवसाची चटणी करतो ते आणि मेथीदाणे. ओबड-धोबडच ते वाटून घ्यायचं आहे. तुम्ही डायरेक्टसुद्धा तेलात टाकू शकता, पण ते चांगलं फ्राय व्हावं याच्यासाठी. कढीपत्ता आणि फक्त जास्वंदीची फुलं आपल्याला अशीच टाकायची आहेत. ॲलोवेरा आणि आवळासुद्धा थोडासा वाटून घ्यायचा आहे, म्हणजे तो चांगला फ्राय होतो. कारण की वरच्या साईडने जर तसाच टाकल्यानंतर वरच्या साईडने तसाच फ्राय होईल, पण आतल्या साईडचा त्याचा गर होणार नाही चांगला फ्राय. त्याच्यामुळे तेल खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे बघा, फक्त कढीपत्ता आणि जास्वंदीची फुले पटकन तेलात चांगल्या प्रकारे फ्राय होतात, म्हणून तेवढं तशीच ठेवलेली आहेत बघा. तेल कडकडीत तापून घ्यायचं अगोदर आणि त्याच्यानंतर मीडियम गॅस करायचा. त्याच्यात बघा मी अगोदर कढीपत्ता टाकलेला आहे. तो चांगला फ्राय झाला की लगेच फुलं टाकून घ्यायची. कढीपत्ता वेगवेगळ्या रेमेडींसोबतच आपल्याला आहारातून सुद्धा घ्यायचा आहे, कारण तेवढाच तो हेल्दी आहे आणि आतून खाल्ल्याने जास्त फायदा होतो. तुम्ही सकाळी-सकाळी कच्चा कढीपत्ता सुद्धा खाऊ शकता. त्याने हेअरफॉल कमी होतो. जास्वंदीच्या फुलांचे तर एवढं महत्त्व आहे ना केसांसाठी, तुम्ही प्रत्येक रेमेडीमध्ये वापरू शकता आणि स्पेशली ते तसेच वाटून त्याची फक्त पेस्ट लावली ना, तरी तो एक बेस्ट हेअर मास्क आहे. अमिनो ॲसिडची आपल्या केसांना खूप जास्त गरज असते आणि त्याचं जास्त प्रमाण जास्वंदीच्या फुलात असतं. म्हणून फुलं आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाची आहेत, लाल कलरचीच. आणि पावडर कोणत्याही प्रकारची वापरायची नाही तेल बनवताना. तर बघा दोन्ही वस्तू खूप छान प्रकारे फ्राय झालेल्या आहेत, जवळ-जवळ 70% आणि त्याच्यानंतर जे आपण वाटण केलेलं होतं ते टाकून घ्यायचं. लोवरतीच ठेवायचा आहे गॅस इकडे आता, मीडियम टू लो हीटवरती. आणि त्याच्यानंतर हे चांगलं फ्राय होऊ द्यायचं आणि एक ठराविक वेळेनंतर आपल्या लक्षात येतं की छान वास येतो. खूप जास्त करपू नाही द्यायचं, कारण की करपल्यानंतर सुद्धा त्यामधील जे न्यूट्रिएंट्स असतील ना, तर ते जळून जातील किंवा जे फायदे होणार आहेत आपल्या केसांना ते होणार नाहीत. त्याच्यामुळे लक्ष घ्यायचं की एक ठराविक वेळेपर्यंतच तेल सुटतं, जसं मसाल्याला वगैरे ना आपण भाज्या करताना, तसं असं तेल बघा वरच्या साईडला रिलीज होतं. कलर तर पूर्ण चेंज झालेला असतो. आणि सगळ्यात शेवटी बघा मी इकडे मेहंदीची पानं टाकलेली आहेत. ती ड्राय आहेत त्याच्यामुळे, ओली असती ना तर ती सुद्धा मी कढीपत्त्याची पानं टाकली होती तेव्हाच टाकली असती. काही तेलांमध्ये मी तसंच करते. त्याच्यामुळे आपण कोणते घटक घेतोय ना याच्यामध्ये त्याच्यानुसार तेल बनवायचं आहे. आणि सगळं बघा असं छान फ्राय झालेलं आहे आणि आता तेल कसं म्हणजे पूर्ण सुटलेलं आहे आणि कलर पण बघा, करपट वास वगैरे काही येत नाही. करपट तेल बनवू नका आणि ते लावूसुद्धा नका, त्याने फायदे होणार नाहीत. तर असं हे तेल बनलेलं आहे. 5-6 महिने खूप छान प्रकारे राहतं. कंटिन्यू म्हणजे आठवड्यातून 2 वेळेला ना मस्त असं तुमच्या केसांना लावायचं आहे. मी तर हेच तेल लावते आणि त्याच्यासोबत आणखीन कोणत्या गोष्टी करते ते सुद्धा मी पुढे सांगणारच आहे. पण तेलामध्ये जर म्हणाल ना, तर मी आवळ्याचं तेल पण बनवते, ते लावते. फक्त जास्वंदीच्या फुलाचं सुद्धा मी तेल बनवते, ते सुद्धा लावते. आणि त्याच्यासोबतच प्रत्येक महिन्याला
याच सगळ्या परत मी वस्तू टाकून नॅचरल मेहंदीचा हेअर मास्क बनवते. त्याच्यामुळे बघा आपल्या केसांना कलर तर येतोच एक नॅचरली, त्याच्यासोबत केस आपले खूप छान असे मेंटेन होतात आणि वाढतात. हे पण करायचं आहे आणि त्याच्यासोबत आठवड्यातून एखाद्या वेळेस तरी एखादा हेअर मास्क तुम्ही बनवायचा, ज्याच्यामध्ये खूप जास्त असं वाटायचं, घाटायचं नसेल ना, सोपे असे हेअर मास्क जे असतात ना, तर एक ठराविक वस्तूच असतात. त्यांनी तुमचं हेअर केअर तुम्ही मेंटेन करा. कोणताही हेअर मास्क करताना त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल आणि व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकायच्या, म्हणजे पूर्ण हेअर केअर छान होतं. आपल्या आपल्या केसांना ज्या गोष्टींची ना अत्यंत गरज असते ना, त्या गोष्टी आपण केसांना पुरवायच्या आहेत. त्यासोबत रोजमेरी, लवंग आणि मेथी दाण्याचं जे टोनर आहे ना, ते सुद्धा केस वाढण्यासाठी खूप बेस्ट आहे. आणि असं हे 3-4 वस्तूंचं मिळून हेअर केअर बनवायचं, जे मंथली आपण पूर्ण करू शकतो आणि त्याच्यामुळे आपले एक छान हेअर केअर होतं. फक्त तेलच लावायचं आहे का? तर नाही, त्याच्यासोबत इतर गोष्टीही करायच्या आहेत. हेअर केअरसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यासोबत हेल्दी डाएटसुद्धा आपल्याला फॉलो करायचं आहे. सगळ्या फळभाज्या, पालेभाज्या, फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स सगळं खायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.